पुण्यात्म्यांनो, कारण की आपण आपल्या भक्ती कमाईला इथे वेस्ट खूप करतो. यामुळे ती लवकर साठू नाही शकत, कारण की आपल्याला काळाने असं गुंतवून टाकलं आहे. इच्छा नसतानाही कुठे ना कुठे ते पंक्चर होतच ते कोणत्या ना कोणत्या कारणाने. कोणी मुलाला दुखावलं तर त्याला अंतरात्म्याने काळ इथे फसवतो, परंतु त्यावेळी आपण हा निश्चय केला पाहिजे की मुलाला परमात्म्याशी जोडायला पाहिजे, आणि मग तो स्वतः रखवाला आहे. हा मग विश्वास ठेवायला हवा की परमात्म्याशी जोडला गेला, त्याचा साथी आहे तो, त्याचं बिघडत काहीच नाही. पण आपलं हृदय कमजोर झालेलं असतं. इतके कष्ट आपण इतके कष्ट उपसलेत युगानुयुगे. जसं म्हणतात की जसं कुत्र्याला कोणी लाठी मारतं आणि तो बिचारा इतका पीडित होऊन जातो, इतका त्रासतो. मग कुठेही बसलेला असेल आणि थोडासाही काही आवाज झाला असा लाठीसारखा, तिथेच बसल्या बसल्या ओरडायला लागतो. प्रत्यक्षात आजूबाजूला काहीच त्रास नाही आहे. तर आपण एवढे दुःखी झालेले आहोत युगानुयुगे. आपण इतके भयभीत आहोत की न जाणो काय वीज कोसळेल या बारावर, काय होईल बाबा. तर आपण घाबरत असतो आणि आपण त्या भीतीमुळे ती भक्तीसुद्धा आपण त्यात काही ना काही विभागून तर टाकतोच. जसंही आहे आपण करत राहा. एक दिवस असा येईल आपल्या सर्व लक्षात येईल आणि मग भगवान त्यांचा रखवाला दिसून येईल आपल्याला. तर अशा प्रकारे आपण आपल्या भक्तीचा खूप नाश करतो, आशीर्वाद देऊन टाकतो. कोणाच्या डोक्यावर हात ठेवून, तुमच्या कोणी पाया पडलं, डोक्यावर हात ठेवला, आपली गेली पुंजी खूप मोठी. कारण की ज्याच्याजवळ काही असेल तोच तर देऊ शकेल. आता पूर्वी हा रिवाज कसा पाडला होता काळाने, कारण की आपले आजोबा पणजोबा आणि खूप खूप पूर्वीच्या मागच्या जन्मातील जेवढेही आमच्या पिढ्या किंवा महापुरुष झाले ते खूप भक्तियुक्त असायचे. त्यांची वचने सफल होत होती आणि ते काय करायचे की आपल्या मुलांना आशीर्वाद द्यायचे. भगवान करो तुझं असं असं हो, भगवान करो तुझं तसं हो, आणि असं होऊ दे, तुला तो नातू हो, तुला पुत्र हो. तर असे ते आपल्या पुंजीला नष्ट करत असत. आपल्या टायरमधून, आपल्या चाकातून, आपल्या ट्यूबमधून दुसऱ्याच्या चाकात हवा भरायचे. आता ना ती त्यांची ट्यूब कामाची राहिली, ना स्वतःची खराब करून टाकली, दोघेही जागीच थांबले. त्याचा विधी आहे की त्याच्यात हवा भरण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे, ती तिथूनच हवा भरली जावी. तर समजणाऱ्याला इशाराच खूप असतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.